सर तूप खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढतं का? तूप खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढतं, पण ते कोलेस्ट्रॉलचे पण तुला माहिती असेल की दोन प्रकार. ते हृदयाला चांगलं असणारं कोलेस्ट्रॉल, की ज्याने हृदयाची स्ट्रेंथ चांगली असण्यासाठीचं जे कोलेस्ट्रॉल आहे, रक्तवाहिन्यांची फ्लेक्झिबिलिटी मेंटेन करण्यासाठीचं जे चांगलं कोलेस्ट्रॉल आहे, तर ते चांगलं कोलेस्ट्रॉल तुपाने वाढतं. आणि दुसरं असतं वाईट कोलेस्ट्रॉल, की ज्याने काठिण्य आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये येतं किंवा हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये येतं किंवा रक्तपुरवठा कमी होऊ शकतो स्नायूंचा, तर ते वाईट कोलेस्ट्रॉल ते मात्र तुपाने वाढत नाही. पण हो, याबरोबर हे पण खूप आवश्यक आहे की आपण तूप कसं खातोय. म्हणजे जर समजा वर्ण चपातीला लावून किंवा डाळ भातामध्ये जर आपण दुपारच्या जेवणात जर तूप असं वर्ण साजूक तूप खाल्लं तर ते खूप चांगलं आहे. त्याचा कोलेस्ट्रॉल वाढण्याशी तसा अर्थार्थी काही संबंध नाही. आणि शिवाय जर आपण तुपाचा शिराच रोज खाल्ला किंवा तुपात एखादी गोष्ट तळली आणि ती रोजच खाल्ली किंवा मोठ्या प्रमाणात अननेसेसरी आपण तूप खाल्लं किंवा तूप खाल्लं आणि त्यानंतर कोणती गार गोष्ट खाल्ली, आईस्क्रीम सारखी असेल, गार थंड पाणी पिणं असेल, असं केलं तरच शक्यता आहे की तूप खाल्लं आणि कोलेस्ट्रॉल वाढलंय. तुपामध्ये सुद्धा गाईचं तूप आणि म्हशीचं तूप, तर म्हशीच्या तुपापेक्षा गाईचं दूध तूप हे श्रेष्ठ आहे. म्हणून जर तुझं किंवा कोणाचे कोलेस्ट्रॉल जर वाढलं असेल तर दूध आणि तूप गाईचंच वापरायला हवं. यासोबत जसं आता हल्ली खात्रीशीर तूप बाजारामध्ये मिळत नाही असं सगळ्यांची तक्रार आहे, तर मीच तुम्हाला आवाहन करतो, हा व्हिडिओ बघताना जर तुम्हाला चांगलं तूप हवं असेल तर आम्ही औषधी सिद्ध तूप बनवतो. ते डायरेक्ट सोन्यानेच सिद्ध केलेलं आहे. पण ते हृदयाला, रक्तवाहिन्यांना, आपलं एजिंग होतं त्यासाठी हे सुवर्ण सिद्ध अश्वत्थघृत आपलं खूप छान आहे. तुम्हाला जर ते हवं असेल तर तुम्हाला ते घरपोच आपण देतो. फक्त खाली तुम्ही कॉमेंटमध्ये तूप असं टाईप करा तर तुम्हाला ते घरपोच मिळेल आणि तुमचा नंबर पण त्यासाठी आपल्याला लागेल. यासोबत तूप आपण कसं करतो यालाही महत्व आहे. म्हणजे हल्ली फॅट हे डायरेक्टली दुधातनं सेपरेट केलं जातं, क्रीम हे डायरेक्टली दुधातनं मेकॅनिकली मशीनने काढलं जातं आणि त्याचं पण फास्ट डायरेक्ट तूप बनवलं तर साहजिक आहे ते पण काही तितकं हेल्दी नाही. म्हणून तूप करताना आपली जी पद्धत आहे की दुधाचं आपण दही लावतो, दह्याचं आपण ताक करतो, मग ताकाच्या वरती लोणी राहतं आणि असं साजूक लोणी ते त्याच्यापासून आपण जर तूप बनवलं तर ते कधीही श्रेष्ठ आहे. आरोग्याच्या दृष्टीने खूप हितकारक सुद्धा आहे. असंच जर गाईचं दूध असेल तर ते अधिक श्रेष्ठ आहे. म्हणून संस्कारोही गुणांतराधानम उच्यते, असं संस्कारित जर तूप घेतलं तर ते या पृथ्वीवरचं सगळ्यात पहिलं श्रेष्ठ अमृतासारखी गोष्ट आहे असं नक्की आहे. आणि त्याचे अनेक फायदे, ते डोळ्यांना चांगलं आहे, बुद्धिस्मृती एकाग्रता वाढवतं, वंध्यत्व येऊ देत नाही, अशक्तपणा येऊ देत नाही, उत्तम श्रेष्ठ पित्तघ्न, पित्ताचे विकार कमी करणारा आहे, शरीरात दाह, जळजळ, जखमा, व्रण किंवा रक्तस्राव होणं यासाठी श्रेष्ठ आहे. शिवाय आपण जो आहार घेतो, आता हल्लीच्या सुद्धा मॉडर्न डायटेटिक्स नुसार प्रोटीन हे खूप आवश्यक आहे आपल्या खाण्यात, शक्ती टिकवण्यात, स्नायू निर्माण करण्यात, अनेकविध गोष्टींमध्ये. पण हे प्रोटीन जर चांगलं मेटाबॉलिझम व्हायचं असेल तर त्यासाठी बॅलन्स फॅट पण त्याच्याबरोबर जर गेलं तर उत्तम प्रोटीन मेटाबॉलिझम होतं आणि त्या अंगी लागू शकतं. नुसतंच प्रोटीन घेतलं तर शरीराचा कोरडेपणा वाढणार, इतर अवयवांवर ताण सुद्धा येणार आहे. म्हणून यासाठी पण तूप हे खूप आवश्यक आहे. म्हणून आपल्याकडे तूप घेताना आपण कसं घेतो, डाळीबरोबर तूप घ्यायचं, वरण भातातनं तूप घ्यायचं आणि गरम पदार्थावर कायम तूप हे घ्यायला हवं. म्हणून या पद्धतीने जर आपण तूप घेतलं तर ते अजिबात कोलेस्ट्रॉल तुमचं वाढवणार नाही. उलट ते त्या दृष्टीने सुद्धा पचनाला, सूक्ष्म पचनाला, स्थूल पचनाला, मेटाबॉलिझमसाठी उत्तमच त्याचा फायदा होतो. आणि यासोबत तूप घेताना आपण औषधी सिद्ध तूप वेगवेगळ्या आजारांच्या चिकित्सेमध्ये आलेली आहेत. अगदी शतावरीपासून, डाळिंबापासून अनेक औषधांवर सिद्ध तूप आली आहेत. तर रोजच्या आहारामध्ये वापरायला आम्ही आमच्याकडे सुवर्ण सिद्ध घृत वापरतो, जे रुग्णांना आपण देतो. ते आहारासारखं असतं, जेवणात एक एक चमचा जर असं सोन्याचं तूप जर तुम्ही घेतलं तर तुम्ही सोन्यासारखे होता, इतके त्याचे फायदे आहेत. म्हणून आपण तूप कोणतं वापरतोय, गाईचं, म्हशीचं, ते बनवलं कसं आहे, डायरेक्ट फॅट क्रीम सेपरेट करून बनवलंय, विकतचं एका घरी संस्काराने बनवलेलं आहे, ते औषधी सिद्ध आहे का साधंच आहे.
तुपात तळलेला तुम्ही पदार्थ जास्ती खाताय का नुसतं साजूक तूप 1 चमचा वरनं घेताय, यावर ते ठरवतं की तुपाने कोलेस्ट्रॉल वाढणार आहे की नाही. आणि त्यातही चांगलं वाढणार आहे का वाईट वाढणार आहे हा सुद्धा तितकाच महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून पुन्हा साधं सरळ सोपं, 1 चमचा गाईचं तूप या पद्धतीने माहितीच्या सोर्सकडनं जर तुम्ही दुपारी आणि रात्री जेवणात ठेवलं तर ते अमृतासारखं आहे आणि ते ठेवायलाच हवं. त्याने तुमचं कोलेस्ट्रॉल तर वाढणार नाहीच, पण तुमचं आरोग्य मात्र नक्की वाढेल. म्हणून नक्की तूप खा आणि उत्तम आरोग्यदायी आयुष्य जगा. धन्यवाद.